हॅलो फ्रेंड्स, व्ही ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 97. मीरा आणि शंतनूचं जेवण नुकतंच झालेलं. एवढ्यात एक बाजूला आकाशात आतिषबाजी सुरू झाली. ती पाहून मीरा आनंदून ती आतिषबाजी पाहायला पुन्हा मगाच्या जागेवर येऊन थांबली. शंतनूही लगेचच तिच्या मागोमाग तिथं आला. तिच्या पाठीमागून येत तिला किंचित जवळ घेऊन तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत तिच्यात हरवत तिच्या गालावर गाल घासला आणि ती मात्र त्या स्पर्शाने शहारली. त्याचा गरम श्वास कानाजवळ अनुभवल्याने तिच्या मनात तत्क्षणी असंख्य विजा चमकल्या होत्या. आतमध्ये एखादा ज्वालामुखी भडकावा असं काहीसं झालेलं. त्यातूनही तिनं त्याच्याकडे मान वळवून पाहिलं आणि त्याला स्मित दिलं आणि त्या जीवघेण्या अस्वस्थतेत त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली होती. पण त्याने मात्र तिला दूर जाऊ न देता तिला आता हाताला पकडून समोरून जवळ ओढलं. ती आता अगदीच त्याच्या समोर होती. शंतनू, अरे कोणीतरी येईल, ती अगदीच हळू आवाजात बोलली. नाही आहे कोणी मीरा इथं, तिला म्हणतच तो पटकन तिला साईडला घेऊन आला. शंतनू, ती झडावलेला श्वास मोकळा करत घाबरलेल्या नजरेने त्याला पाहत म्हणाली आणि त्यावेळी तिचे थरथरलेले ओठ त्याने नेमकेच हेरलेले. तिच्या त्याच नजरेत पाहणाऱ्या शंतनूचा श्वासही आता आपोआप जडावला जाऊ लागलेला. मनात उमडणारी तीव्र इच्छा त्याला आता स्वस्थ बसू देत नव्हती. तिचा चेहरा एकवाल न्याहाळून आता मात्र त्याने तिला आवेशाने जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आकाशात होणारी आतषबाजी अजूनही चालू होती आणि इकडं मीरा आणि शंतनू एकमेकांत हरवलेले. तो एकमेकांसोबतचा क्षण जगून घेत होते. शंतनूने मीराला घराजवळ सोडलं, पण ती जाता जाता तिथंच थबकली होती. काय ग, काही राहिलं का, त्याने विचारलं. शंतनू, ते अगं काय ते, बोल तर. काही नाही, चल बाय, नीट जा हा, म्हणत ती वळली आणि खरंच निघून गेली. अगं बोल ना मीरा. काही नाही, तू जा, लेट झाले शंतनू, बाय, म्हणत ती निघून गेली होती. काय बोलायचं होतं वेळीला, मनाशीच म्हणत मान हलवत ती निघून गेली. म्हणताना त्यानं ही बाईक स्टार्ट करत घराकडे घेतली. एका बाजूला लग्न दिवस जवळ येत होते आणि एका बाजूला घरात लग्नाची पूर्वतयारी चालू होती. काहीच दिवसांपूर्वी स्वराने घेतलेल्या घरात आता मीरा आणि तिचे आई वडीलही शिफ्ट झाले होते. आधी बाबा तयार नव्हतेच, पण स्वराने त्यांना पटवून दिलेलं आणि काहीच दिवसात नवीन घरात सगळे रुळून गेले. असेच दिवसांमागो दिवस जात होते आणि मीरा आणि शंतनूच्या लग्नाचा दिवस जवळजवळ येत होता. हो म्हणता म्हणता लग्नाचा दिवस उजाडला. कधी काही त्याच्याबद्दल नुसता विचार करायचा म्हटलं तरीही ती तो विचार मनातून परतवून लावणारी मीरा त्याच मुलाशी तिचं आज लग्न होणार आहे या विचाराने आज मोहरून उठत होती. स्वराने तिला आधीच तयार केलेलं. लग्न मंदिरातच होणार होतं, त्यामुळे आवरून तिकडं जायचं होतं. वैजू, शुभ्रा त्यांच्या पार्टनरसोबत तिथं मंदिरातच हजर राहणार होते. छोटंसं लग्न असणार होतं, त्यामुळे जास्ती लोकही राहणार नव्हते. मीराची आत्या तेवढी आलेली. सिद्धार्थ आणि त्याच्या फॅमिलीलाही बोलावण्यात आलेलं. शंतनूकडून त्याची फॅमिली असणार होती आणि आधी राहायला होते तिथं जवळपास असणारे शेजारी पाजारी तेवढे असणार होते. हातावर चढलेला मेहंदीचा रंग पाहण्यात हरवून गेलेली मीरा शंतनूसोबतची स्वप्न पाहत होती. तो मेहंदीचा खुललेला रंग पाहून प्रत्येक वेळी खुलणारा तिचा चेहरा आज जरा जास्तच गडद रंगाने उजळला होता. मीरा, झालं का आवरून बाळ, आई विचारत आली. अगं हो आई, तिला मी कधीच तयार केलंय, स्वरा म्हणाली. अगं मग बसला काय आहात, चला ना, बाबा घाई करायला लागलेत बाहेर, उशीर नाही का होते. हो हो, चल बाई मीरा, स्वरा म्हणाली. तशी मीराही उठली आणि स्वरा तिला घेऊन खाली निघाली. बाबांनी घराला कुलूप लावलं आणि ते सगळेच खाली आलेल्या कॅबमध्ये बसायला निघाले. तो लग्नाचा क्षण जसजसा जवळ येत होता, मीरा मात्र आनंद आणि दुःखाच्या दोन्ही भावनांनी ओतप्रोत होऊ लागलेली. एकतर तिचं लहानपणापासून जिथं वाढलो ते घर सुटणार होतं आणि दुसरीकडे तिला हव्या त्या व्यक्तीचा हात आणि साथ मिळणार होती. पण सगळं क्षणात बदलणार होतं. शेवटी ठरलेल्या गणपतीच्या मंदिरात ते पोहोचले. शंतनू अजून यायचा होता, पण सिद्धार्थ, वैजू, शुभ्रा हा सगळा ग्रुप आधीच हजर होता.
मीरा कारमधून उतरली तसा सिद्धार्थ तिला क्षणभर पाहतच राहिला. ती फार गोड दिसत होती. पीच कलरचा लेहंगा आणि त्याच कलरची ओढणी आणि एवढी छान तयार झालेली मीरा खरंच खूप सुंदर दिसत होती. तिचं कारमधून उतरल्यावर सिद्धकडे लक्ष गेलं तसं तिने त्याला हाय केला. तिने हाय केला तेव्हा कुठं त्याची तंद्री तुटली आणि मग त्याने तिला हसत हात हलवला. मीरा आली, मीरा आली म्हणत वैजू आणि शुभ्रा तिच्याकडे धावल्या. ओहो, आज शंतनूचं काही खरं नाही, शुभ्रा म्हणाली. तशी मीरा अगदीच गोड हसली आणि लाजलीही. अरे ही तर लाजते, वैजू शुभ्राला टाळी देत म्हणाली. अन तू तिचं स्माईल पाहिलंस का? बाप रे, ते गाणं माहिती आहे तुला वैजू? क्यों दिखे मुझे तू सिरहाने मेरे, सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे. हां, असंच काही आहे. हां, हो यार, त्या दोघी तिला छेडत होत्या आणि ती फक्त गोड स्मित देत होती. एवढ्यात शंतनूची फॅमिलीही तिथं पोहोचली. अय्या, शंतनू पण आला, शुभ्रा म्हणाली. ओहो, हिरो आला बाबा एकदाचा, वैजू म्हणाली आणि इकडं मीराने तोपर्यंत त्याच्याकडे पाहिलेलं. शंतनू कारमधून उतरत होता. नॉर्मल व्हाईट कलरचाच पण एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता पायजमा घातलेला त्याने. गळ्यात रेड कलरचा दुपट्टा होता, तरीही एखाद्या राजकुमारालाही लाजवेल असा दिसत होता तो. त्यात उतरताना केसातून त्याचा हात फिरलाच होता आणि इकडे मीराचे हार्टबीट्स त्याला पाहताना स्किप झालेच होते. एव्हाना सिद्ध शंतनू आला म्हणताना लगेचच त्याच्यापर्यंत पोहोचला होता. एक वार शंतनूनेही मीराकडे पाहिलं आणि तिला गोड स्माईल दिली. तिने मात्र आज झालेली हलचल लपवत नजर चोरली. अरे चला चला, इथंच काय उभे राहिलाय, आता विधींना सुरुवात करावी लागेल, सिद्धची आई म्हणत होती. तशा मीराला घेऊन शुभ्रा आणि वैजू मंदिरात निघाल्या. आता एक एक विधींना सुरुवात झाली. साखरपुडा, हळदी, सीमांतपूजन असे एकावर एक विधी होत होते. दोन मनं चुटुपुटूच्या होणाऱ्या स्पर्शांनी घायाळ होत एक एक विधी पार पाडत होते. अखेर लग्नघटिकेची वेळ जवळ आली. दोघांना एकमेकांसमोर पाठावर उभं करण्यात आलं आणि अंतरपाठ पकडण्यात आला आणि भटजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. आपल्या आयुष्याची मनात लाखो स्वप्न घेऊन मीरा आणि शंतनू आज लग्न करत होते. अखेर शेवटच्या अक्षता पडल्या आणि अंतरपाठ हटला. दोघंही आता समोरासमोर होते. अंतरपाठ हटताच दोन केविलवाण्या हृदयांची आतमध्ये झालेली ती हलचल ते दोघंच जाणत होते. एवढ्यात स्वरांनी येऊन मीराच्या आणि शंतनूच्या हातात हार दिले. दोघांनी एकमेकांना अनुक्रमे हार घातले आणि फोटोग्राफरनेही ते क्षण कॅमेऱ्यात कायमचे बंद केले. लग्न लागली तसा शंतनूचे दुसरे वडील आणि त्याची बहीण लगेच निघून गेले. आई मात्र थांबलेली. शेवटी तो तिचा मुलगा होता ना. आता मांगटिका, सप्तपदी, 7 फेरे व्हायचे होते. भटजींनी लगेचच पुढच्या विधींना सुरुवात केली. अखेर मीराच्या भांगेत शंतनूने त्याच्या नावाचं कुंकू भरलं आणि ती त्याच्या हक्काची बायको झाली. साईडला सप्तपदी आणि 7 फेऱ्यांची तयारीही चालू होती. मधल्या मिळालेल्या वेळात शुभ्रा आणि वैजू होत्याच, दोघांनाही अधूनमधून छळत होत्या. अखेर मीरा आणि शंतनूचं लग्न झालं. जेवणं झाली आणि मीराला निरोप देण्याची वेळ आली. भाऊक मीरा पहिली आईला जाऊन बिलगली. मीरा, खुश राहशील हां, आता सगळं तुझ्या मनासारखं होतंय. बाकी तू समजूतदार आहेस, तुला फार काही समजावायची गरज नाही. आईच्या बोलण्यावर तिने फक्त मान घुसळली. अनावर झाल्याने तिला काही पुढं बोलताच आलं नाही. बाबा येते. हो, नीट राहा, काळजी घेशील स्वतःची. तिच्या डोक्यावर हात फिरवत ते म्हणाले आणि मान हलवून होकार देत ती आत्याकडे आली. आत्या येते हां, आता केलं आहेस मनासारखंच तर तसं टिकून दाखव म्हणजे झालं, मग मानेन मी तुला, आत्या तिच्या नेहमीच्या खोचक भाषेत बोलली. शंतनूनेही ते ऐकलं तेव्हा त्यालाही ते विचित्र वाटलेलं. एवढ्यात त्यावर मीराने प्रत्युत्तर दिलं. नक्की हां आत्या, त्याची काळजी तू बिलकुल करू नको. आईबाबांची मान खाली जाईल असं कधीच नाही वागणार मी. मीरा त्यातूनही स्मित देऊन म्हणाली आणि मग मात्र शंतनूला ते तिचं उत्तर ऐकून समाधान वाटलं. शंतनू बेटा, मीराला नीट सांभाळून घेशील. एवढ्यात बाबा शंतनूला म्हणत होते. हो बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हीही थोडं लक्ष राहू द्याल हां. काय मुलं आहेत, कधी कधी चुकू शकतात, पण मोठे असतील समजवायला तर गोष्टी वेगळ्या राहतात. बाबा शंतनूच्या आईला बोलत होते. जी स्वतःचं मॅरिड लाईफ वाचू शकले नाही तिला सांगून काय उपयोग आहे बाबा. शंतनू ओठात तिरकस हसत मनाशीच बोलत होता. हो नक्कीच, मीराला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन.
आई म्हणाली आणि शंतनू मात्र कारकडे वळला. मी मीरासाठी एकटाच पुरेसा आहे. काही गरज नाही कोणाची. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत तिला अंतर नाही देणार. तो मनाशी म्हणत कारपर्यंत आला. मीरालाही लागलीच कारमध्ये बसवण्यात आलं आणि शंतनूही बसला. सोबत त्याची आई होतीच. पाठीमागून येणाऱ्या कारमधून वैजू, शुभ्रा शंतनूच्या घरी जाणार होत्या. सिद्धार्थने मात्र शंतनूच्या घरी जायचं टाळलेलं, कारण त्याला ऑलरेडी आतून हर्ट वाटत होतं. कदाचित ह्या गोष्टीचा त्रास होण्याचाही हा शेवटचा दिवस असणार होता, पण त्याला ते फेस करणं भाग होतं. अखेर कार शंतनूच्या घराच्या दिशेने धावू लागली. कारमध्ये मंद आवाजात गाणी लागलेली. दोघंही एकमेकांच्या शेजारी बसले होते. शंतनूने अलवार तिच्या हातात आपली बोटं गुंफली आणि तिचा हात घट्ट पकडला. तसं तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तर तो गोड स्मित करत होता. तिने पटकन तिची नजर चुकवत आपली नजर काचेतून बाहेर वळवली. तत्क्षणी तिच्या पोटात प्रचंड फुलपाखरं उडाली होती. आजचा पार्ट संपलाय. फायनली मीरा आणि शंतनूचं लग्न झालंय. बघूया आता कसं असेल त्यांचं मॅरिड लाईफ. कथा आवडत असेल तर ऐकत राहा ट्रिब्यूट ऑफ लव्ह. आणि कथेला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.